मी डॉक्टर कादरी, मी कादरी हॉस्पिटलमध्ये कन्सल्टंट ऑर्थोपेडिक सर्जन आहे। आमच्या कादरी हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारचे ऑर्थोपेडिक ऑपरेशन होतात। आज़ादी बचाओ न्यूज़ चैनल में सभी दर्शकों का स्वागत है। सोलापुर वंचित बहुजन आघाड़ी पार्टी के नेता ने लगाया माजी गृह मंत्री सुशील कुमार शिंदे पर भ्रष्टाचार का आरोप। दरअसल आज शुक्रवार 12 जनवरी 2024 को सोलापुर शहर छत्रपति शिवाजी महाराज चौक से 4 हुतात्मा चौक तक सोलापुर वंचित बहुजन आघाड़ी पार्टी की ओर से मोर्चा निकाल सोलापुर शहर व जिले में विकास के नाम पर भ्रष्ट अधिकारी व नेताओं के खिलाफ विरोध प्रदर्शन किया, जहां भारत देश के माजी गृह मंत्री सुशील कुमार शिंदे जी और माजी सोलापुर महापालिका आयुक्त चंद्रकांत गुड्डेवार ने मिलकर 200 बसेस का भ्रष्टाचार करने का आरोप लगाया। साहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार सोलापूर शहर जिल्ह्यामधून सर्व वंचितच्या युनिटच्या वतीनं आज आम्ही हे महामोर्चा काढतोय। या महामोर्चाचा मुख्य उद्देश हेच आहे की सोलापूर शहरामधील ज्या नागरिक समस्या आहेत त्या समस्या सुटल्या पाहिजे, ही भूमिका वंचित बहुजन आघाडीची। तुम्हाला माहित आहे परिवहन व्यवस्था आहे, परिवहन व्यवस्थेला 200 बसेस खरेदी करण्यात आले, ते बसेस आणले गेले। त्या बसेसच्या मागे सुशील कुमार शिंदे आणि तत्कालीन आयुक्त चंद्रकांत गुड्डेवार या दोघांनी मिळून भ्रष्टाचार केलेला आहे आणि आज सोलापूर शहराला वेठीस झालेला आहे। गोरगरीब नागरिकांची जी वाताहत व्हायला लागलेली आहे येण्या जाण्याची, ती त्यांच्या पुण्याने व्हायला लागली आहे। त्या लोकांवर फौजदारी गुन्हे दाखल झाले पाहिजे, ही भूमिका आमची आहे। आणि हे सोलापूर महापालिकेचे आयुक्त जे आलेले आहेत ते हिटलर स्वभावाचे आहेत, कायदा मानत नाहीत, न्यायालय व्यवस्था मानत नाही, अशा पद्धतीची भूमिका घेतात की शहरामध्ये रस्ते नाही, लाईट नाही, ड्रेनेज नाही, पाणी नाही। पाणी 4 दिवसाला एकदा महिन्यातून सोडलं जातं आणि महिन्याचा बिल आकारला जातो। जी टॅक्स आहे, जी नाहक टॅक्स नागरिकावर लादला गेलेला आहे, तो टॅक्स जेवढं पाणी देतात तेवढं घ्या तुम्ही, बाकी महिन्याचा टॅक्स आकारू नका, ही वंचित बहुजन आघाडीची भूमिका। तसेच जिल्ह्यामध्ये जे तालुके आहेत आमचे, बार्शी असेल, पंढरपूर असेल, मंगळवेढा असेल, तुमचं अक्कलकोट असेल, ह्या तालुक्यांनी रस्ते, लाईट, ड्रेनेज, पाणी, आरोग्य सुविधा काही नसल्यामुळं आज शेतीला पाणी नाही, तिथं जनावराला पाणी नाही, माणसाला पाणी मिळत नाही। तर वंचित बहुजन आघाडीची भूमिका आहे जिथं शेत त्या प्रत्येक शेतामध्ये पाणी गेलं पाहिजे, ही भूमिका वंचित बहुजन आघाडीची आहे। आणि तसेच सर्वात महत्त्वाची भूमिका आमची काय राहणार आहे की हे जो भ्रष्टाचार चाललेला आहे, सर्वीकडे भ्रष्टाचार चालू आहे, ते देखील थांबलं पाहिजे। तसेच शहर मटकामुक्त झालं पाहिजे। हे हुतात्म्याची नगरी आहे, कामगाराची नगरी आहे। त्या कामगाराच्या नगरीमध्ये जे मटका धंदा चालू आहे, तो पोलीस आयुक्तांना माझी विनंती आहे, आम्हाला मटकामुक्त शहर पाहिजे, कुठलेही धंदे आम्ही चालू देणार नाही वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं। त्यासाठी हे इशारा मोर्चा आहे त्यांना। येणाऱ्या काळात त्यांनी लक्ष नाही दिलं तर वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं मेहरबान उच्च न्यायालय इथं जनहित याचिका आम्ही दाखल करून या सर्व अधिकाऱ्यांना जेलमध्ये टाकू, ही भूमिका वंचित बहुजन आघाडी।